रात्र जशी गडद होत जाते तसं काहीतरी जागत असतं. जे दिसत नसतं तेच भयानक असतं. तुम्ही ऐकणार आहात अशाच काही गोष्टी ज्या खऱ्या आहेत का फक्त भास हे ठरवणार तुमच्यावर आहे. पण लक्षात असू द्या, ही कथा ऐकताना तुमच्या मागे कोणी उभं तर नाही ना? स्वागत करतो कनेक्ट विथ प्रसाद या हॉरर पॉडकास्ट मध्ये. पडला की त्याचं डोकं खाली आणि पाय वर ऐकलं, म्हणजे उलटा. एक पाय लादीवर होता आणि एक पाय असा गेला तो एकदम खाली. बापरे. खाली गेल्यानंतर माझ्या काळजाचा ठोकाच खाली उतरा. माझा पोरगा पाण्यात पडलाय मध्ये. तेवढ्यात त्याचा फक्त एवढाच पंजा वर आलेला मला दिसला. एवढाच पंजा, बाकी पोरगा खालीच आहे पाण्यात. तो तापाने फणफणला त्या रात्रीपासूनच. ज्या दिवशी ह्याला घरी त्याला बळी घ्यायचा होता तो मयूर सुटला आणि त्याला पकडला आणि त्यात त्यांनी त्याचा बळी घेतला. तर मित्रांनो, आज माझ्या बरोबर आल्यात आपल्याच युट्यूब फॅमिलीच्या सबस्क्रायबर. त्यांचं नाव आहे सुजाता सतीश किनळेकर. नमस्कार. तर आज काकी मला तुम्ही सांगा की ही गोष्ट जी मला तुम्ही सांगणार आहात ही किती वर्ष जुनी आहे? कसं सुरुवात कराल तुम्ही? मयूर 2.5-3 वर्षाचा होता तेव्हा ही गोष्ट घडलेली आहे आणि ती माझ्या संदर्भातच असल्यामुळे मी कथन करते. अच्छा. मयूर म्हणजे तुमचा लहान मुलगा? हा, मयूर म्हणजे माझा मुलगा. लहान म्हणजे मला एकच मुलगा आहे. हा. तर त्याच्या संदर्भात घडलेली गोष्ट ही लहान. आता त्याचं 45. हा, 43-44 असं. अच्छा. हा. ओके. तर तो 2.5-3 वर्षाचा असताना ही गोष्ट घडली होती. म्हणजे एक्झॅक्टली कसं, म्हणजे काय घडलं? हा, काय घडलं आता त्याला घेऊन मी अंधेरीला JB नगरला माझ्या नणंदेच्या घरी गेले होते. अच्छा. 2 दिवस राहण्यासाठी म्हणून. तर तिकडे प्लॅन आमचा असा ठरला की 2 दिवस ती आली आहे ना, तर आपण पिक्चरला जाऊया. म्हणून भाच्याने, माझ्या नणंदेच्या मुलाने संसार पिक्चरची 6 तिकीटं काढली. ओके. नणंदेची 4 जण आणि आम्ही 2 जण. किती वाजता? रात्रीचा शो होता. रात्री 9चा शो होता. आणि आम्ही जेवून बिवून निघालो. आणि जेवून निघाल्यानंतर एक 5 मिनिटं गेलो असू आणि तिथे जाताना मला असा विचार पडला की इंटरव्हल झाल्यानंतर हा काहीतरी मागेल खायला. बरोबर. तर आपण ह्याच्यासाठी वेफर घेऊया. तर तिथे साईडलाच दुकानांची रांग होती, म्हणजे दुकानं होती. तर मी भाच्याला म्हटलं की बाबा रे, दुकानं उघडी आहेत, तर ह्याच्यासाठी जरा वेफर्स आण, नाहीतर मधल्या इंटरव्हलला काय आपल्याला मिळायचे नाहीत म्हणून, आणि हा गोंधळ घालेल म्हणून त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हटलं जा तू घेऊन ये. तो घेण्यासाठी म्हणून पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ हा माझा हात सोडून त्याच्या पाठोपाठ गेलेला. त्याला माहित नाही की हा माझ्या पाठीमागे येतो. अच्छा. त्यांची पाठ होती आणि त्यांची पाठ होती. तो एकटाच जायला निघाला ना, तो एकटा जायला निघाला. त्याच्या पाठोपाठ मयूर गेलेला त्याला माहित नाही. आणि मी पाठीमागनं ओरडते, अरे राजू, मयूर पाठीमागनं येतोय म्हणून. पण त्याला ते काय लांब गेल्यामुळे ते कळलं नाही. दुकानाच्या जवळपास तो जवळजवळ पोहोचला होता. तर जाताना तो व्यवस्थित गेला मयूर त्याच्या आणि तो गेल्यानंतर त्याने ते राजूने ऑर्डर दिली वेफर्सची. तो वेफर्स देत होता आणि हा मयूर पाठीमागनं जो गेला तो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिलेला. त्याच्या लक्षात नाही आलं. कोणाच्या? राजूच्या, म्हणजे माझ्या नणंदेच्या मुलाच्या लक्षात. त्याचं लक्षच नाही की पाठीमागे मयूर आलाय म्हणून. तर त्याने आपले ते वेफर्स घेतले आणि तो परत त्याच वेगाने तो यायला निघाला, कारण आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून. तर तो गेल्याबरोबर 2 मिनिटांनी त्याच्या लक्षात आलं मयूरच्या की अरे राजू गेला म्हणून. अच्छा. तर तो त्याच्या पाठीमागे धावत यायला निघाला
तर त्या दुकानाच्या लाईन्स, दुकानांच्या पुढेच बघ अशी लांब लचक गटर्स असतात जे आपल्या उंचीपर्यंत म्हणजे खांद्यापर्यंत असतात, तो पण गटर. तर ती पूर्ण पाण्याने भरलेली होती गटर्स. बरोबर. तो जाताना व्यवस्थित गेला, पण येताना त्याचा एक पाय लादीवर राहिला आणि एक पाय त्या ह्याच्यामध्ये असा उलटा झाल्याबरोबर तो त्या घाणेरड्या पाण्यामध्ये पूर्ण ते गटार भरलेलं होतं, त्यातमध्ये तो उलटा पडल्याबरोबर मी जी तिकडनं धावत आले आणि सगळीच जण माणसांनी त्यांनी बघितलं पडताना असं. तर आले, अरे कुठे, आणि तो कुठेच दिसे ना 2 मिनिटं पडल्यानंतर, कारण तो पडताना अशा पोझिशनला पडला की त्याचं डोकं खाली आणि पाय वर, ऐकलं म्हणजे उलटा, एक पाय लादीवर होता आणि एक पाय असा गेला तो एकदम खाली. खाली गेल्यानंतर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. म्हटलं अरे हे काय, म्हटलं कुठे बघते कुठे, अरे मयूर कुठे दिसत नाहीये, मयूर कुठे दिसत नाही, अरे कोणीतरी या, मला मदत करा, अरे कोणीतरी खाली उतरा, माझा पोरगा पाण्यात पडलाय. पण ते घाणीचं पाणी म्हणून लोक जमा झाली, पण घाणीचं पाणी म्हणून कोणी उतरायला तयार नाही. आता हे आईचं मन. मी म्हटलं मला काही झालं तरी चालेल, पण आता या दुसऱ्या क्षणाला मी उडी मारणार आतमध्ये त्या पाण्यामध्ये. म्हणून मी मॅक्सी टाईप घातला होता ड्रेस, तो वर घेतला आणि मी उडी मारणार आतमध्ये. तेवढ्यात त्याचा फक्त एवढाच पंजा वर आलेला मला दिसला, एवढाच पंजा, बाकी पोरगा खालीच आहे पाण्याच्या, ऐकला. एवढा पंजा वर आल्याबरोबर दिसल्याबरोबर मी तो पटकन पकडला आणि त्याला वर खेचून काढला. त्या ह्याच्यामध्ये जवळजवळ एक 4-5 मिनिटाचा अवधी पाण्याच्या आतमध्ये त्याचा गेला, त्या घाणेरड्या पाण्यामध्ये. त्याला काढला, मी थरथर कापत होते. आता तिकडची माणसं म्हणाली की आता म्हणे ह्या बिल्डिंगचं पाण्याचं टायमिंग झालेलं आहे, तर तुम्ही आता त्याला त्या नळाखाली घ्या. तोपर्यंत हा जो नंदेचा मुलगा आहे राजू, तो त्याच्या घरी धावत गेला. त्याला कपडे लागणार ना आता आंघोळ घातल्यानंतर, तर ते कपडे घेऊन तो आला आणि त्या 5-10 मिनिटांमध्ये आम्ही त्याला नळाखाली, थंड पाण्याच्या नळाखाली त्याला धरला आणि पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत त्याला धुवून काढला. तिकडच्याच एकाने त्यात त्याचा स्वतःचा टॉवेल दिला, त्याने पुसून घेतल्यानंतर त्याला कपडे वगैरे चेंज केले आम्ही. आणि नंतर मग म्हटलं आता ह्याला डॉक्टरकडे नेला पाहिजे. सगळीजण म्हणाले बघा तो पाण्याखाली जवळजवळ 4 ते 5 मिनिटं होता, म्हणजे त्याच्या पोटात पाणी ते घाणीचं गेलेलं आहे, तर त्याला डॉक्टरकडे तुमच्या नेणं गरजेचं आहे. तर तुम्ही आधी पहिल्यांदा आता त्याला डॉक्टरकडे जा घेऊन आणि त्यांना ही सगळी झालेली कथा सांगा की असं आता झालं. आणि मग ते काय म्हणतात ते बघा. तिथेच जवळ डॉक्टर होते जोशी म्हणून, दवाखाना त्यांचा एक 5 मिनिटाच्या अंतरावर. तिकडे आम्ही त्याला घेऊन गेलो, डॉक्टरांना हे सगळं सांगितलं. तर डॉक्टर म्हणाले बघा तो जवळजवळ 4 ते 5 मिनिटं पाण्याच्या, त्या घाणीच्या पाण्याच्या आतमध्ये खाली होता, तो तुम्हाला दिसलाही नाही. म्हणजे त्याच्या पोटामध्ये ते घाणीचं पाणी थोडं का होईना पण गेलेलं आहे. ह्याचा त्रास उद्या कदाचित होऊ शकतो. तर तुम्ही एक काम करा, आता मी त्याला सध्या गोळी देतो, पण उद्या डॉक्टरकडे तुमच्या कुठे जिकडे तुम्ही राहता तिकडे त्याच्याकडे घेऊन जा आणि ह्याच्या टोटल सगळ्या टेस्ट कराव्या लागणार आहेत. म्हणजे लिव्हर टेस्टपासून सगळ्या इथे ते तिथे. आणि म्हटलं ठीक आहे. तिकडनं मग त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे घेऊन आलो, दादरला मी घेऊन आले डॉक्टरांकडे, माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. आणि त्यांनी मग मला सांगितलं की बघा असं झालेलं आहे, पोटात पाणी घाणीचं कुठेतरी असणार ते, तर त्याचा त्रास पुढे त्याला होऊ नये, तो एखाद्या रोगावर जाऊ नये, म्हणून तुम्हाला हे त्याला सगळ्या टेस्ट त्याच्या घेणं गरजेचं आहे. तर म्हटलं मग कुठे जाऊ. तर त्यांनी मला सगळं ते जवळजवळ 12 ते 13 टेस्ट मला दिल्या प्रसाद. त्या सगळ्या टेस्ट मी करून घेतल्या हॉस्पिटलला जाऊन. त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी 9 महिन्याची ट्रीटमेंट दिली. बापरे, ऐकलं, 9 महिन्याची ट्रीटमेंट दिली. ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही 9 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण करावीच लागणार, अदरवाईज त्याला पुढे या गोष्टीचा कधीही त्रास होऊ शकतो, तो एखाद्या रोगावर जाईल किंवा काय होईल, कारण ते घाणीचं पाणी आहे. केलं मी. पण त्या दिवसापासून काय झालं, जसा तो पडला एकीकडे ज्याची ट्रीटमेंट चालू आहे, एकीकडे आम्ही आता त्याला रात्री जेवण जाईना आणि असा गुटगुटीत होता पडला तेव्हा.
एकदम गुटगुटीत. आताचा मयूर तू डोळ्यासमोर आणू नकोस. बरोबर. तो खूप गुटगुटीत होता. तर त्याचं काय झालं, तो रात्री झोपेना त्या दिवसापासून. ऐकलं, रात्री दचकायचा, ओरडायचा, माझ्या गळा दाबायला यायचा. ऐकलं, त्या एजला पण झोपलेली असेल की तो असा एकदम हे होऊन गळा दाबायला यायचा. म्हटलं ना हे काहीतरी म्हटलं वेगळं आहे. पण माझा ह्याच्यावर विश्वास नव्हता ना की असं काय असतं. आणि आपला देवावर विश्वास असतो, फक्त जे आहे तो बघणार, तो करणार. पण ही गोष्ट माझ्या नंदेनी काय केली, माझ्या नंदेच्या मोठ्या नंदेच्या कानावर, जी आज हयात नाही आहे, ती कॅन्सरनी गेली. तर तिला ही दोन्ही मुलं जीवापेक्षा जास्त प्यारी होती, शिल्पा आणि मयूर. तर तिने हा सब्जेक्ट तिच्या ऑफिसमध्ये काढला तिच्या एका मैत्रिणीकडे, जी शिवडीला राहायची. तर त्या मैत्रिणीने तिला काय सल्ला दिला की बघ म्हटलं, म्हणे सुषमा तू एक काम कर, आमच्याकडे एक व्यक्ती अशी आहे, माझ्या जी ऐकिवात आहे आणि माझ्या क्लोज आहे, ती मी ओळखते त्या व्यक्तीला, तर तू त्यांच्याकडे त्याला घेऊन जा. ते ह्या गोष्टीमध्ये निष्णात आहेत, तर तू तिकडे ने प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. जरी तुमचा विश्वास असला नसला तरी आपल्याला ह्याच्यातनं त्याला बाहेर काढायचं आहे. आणि तो दिवस म्हणजे दिवसेंदिवस तो मुलगा ना असा पांढरा 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 फटक पडत गेला. म्हणजे त्याचं रक्त कोणतरी पितंय, असं अंगातनं खेचलं जातंय, पूर्ण पांढऱ्या फटक. त्याचे डोळे असे एकदम बटबटीत, कोणाकडे लागला. तर ते कुठे होतं, शिवडी स्टेशनच्या पूर्वेला चाळी आहेत बघ सगळ्या. बरोबर. त्या चाळीमध्ये 9 नंबरच्या बिल्डिंग मध्ये 2nd फ्लोअरला तो माणूस होता. त्याला मूल नव्हतं, नवरा बायको 2घच जण होते. पण त्याच्याकडे अशी माणसं भरपूर यायची. त्याला तांत्रिक मांत्रिक म्हणजे असे. आता ते ह्याच्यावर ना तिकडे ना काढणारा म्हणजे तो तांत्रिक मांत्रिकच. तर नेला आम्ही एक दिवस त्याला, माझी नणंद, मी आणि मयूर गेलो घेऊन. 1-2 तासांनी आमचा नंबर लागल्यानंतर मग त्यांनी हे केलं, बघितलं वगैरे सगळं. तर तो म्हणाला ह्याला म्हणे अतिशय वाईट शक्तीने घेरलेलं आहे म्हणे, झपाटलं म्हणतात ना तसं. तर त्याच्यामुळे तो ह्याच्यातून त्याला बाहेर काढायला पाहिजे. तर म्हणे काय करावं लागेल. मग त्यावेळेला मला त्याने सांगितलं, बघा ह्याच्या अंगावरनं मी एक उतारा काढायला देईन, तो तुम्ही मी सांगितलेलं सामान सगळं घेऊन यायचं तुम्ही बरोबर. आणि त्या दिवशी मी असं हे काम कोणासाठी करत नाही, पण आज हे जे रिलेशन्स आहेत ते चांगले असल्यामुळे त्या कामासाठी मी स्वतः येईन, पण माझ्याबरोबर कोणीतरी एक व्यक्ती हवी आहे. तर म्हटलं मी येईन, तुम्ही घाबरणार नाही. म्हटलं नाही घाबरणार. बघा त्यावेळेला माझ्याबरोबर याल त्यावेळेला पाठीमागनं कोणीतरी हाक मारण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला भास होईल की मला कोणतरी हाक मारते, हाक मारते, मला कोणीतरी शुशूक करते. तर पाठीमागे अजिबात वळून बघायचं नाही, ही एक काळजी तुम्ही घ्यायची. जमेल तुम्हाला? म्हटलं हो. त्या मुलासाठी म्हटलं मी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. आमचा दिवस ठरला. त्यांनी ते गुलाल, लिंबू, तुझ्या टाचण्या, हे तुझं हळद, कुंकू, पानं सगळं ते घेऊन बोलवलं. इथे सगळं साहित्य घेऊन आम्ही परत त्यांनी सांगितलेल्या दिवशी गेलो. गेल्यानंतर त्याची 1-2 कामं होती ती त्यांनी आटपली आणि तो म्हणाला तयारीत आहात तुम्ही, चला. मी सांगितलेली काळजी फक्त तुम्ही घ्यायची, पाठीमागे वळून बघायचं नाही, जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि एकदा झालं की तिकडून आल्यानंतर पहिल्यांदा पायावर पाणी घ्यायचं, मगच आतमध्ये यायचं. म्हटलं ओके. आणि गेलो आम्ही. त्यांनी कुठे मला नेलं असेल, शिवडी स्टेशन आहे ना, शिवडी स्टेशनपासून पुढच्या स्टेशनच्या मध्यभागापर्यंत आम्ही चालत चालत गेलो. आणि 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्ये जी खडी असते ना, त्या खडीच्या तिथे तो बसला. मला म्हणाला बसा. पायावर बसले मी. आणि रेल्वे ट्रॅक 2 आहेत, हा एक जातोय, हा एक जातोय. त्याच्यामध्ये जो स्पेस असतो ना तिथे खडी असते बघ, माहितीये ना, त्या खडीच्या इथे मला नेऊन थांबवलं. मला म्हणे थांबा, आता मी काय करतो ना ते बघा. मग त्यांनी ती खडी सगळी तिकडची उपसून काढली, जेवढी काढता येईल तेवढी काढली. आणि इकडे ह्या सामानामध्ये मडकं पण होतं. मडकं होतं आणायला सांगितलेलं.
त्या मडक्यामध्ये हे सामान त्यांनी सगळं ते पुड्या बिड्या सगळ्या त्या हे बांधल्या होत्या, करून हा. त्या उचकटून टाकल्या. अच्छा. ऐकलं, त्या टाचण्या त्या लिंबाला टोचल्या बिचल्या सगळं त्याची जी काही प्रोसिजर होती ती त्याने पूर्ण केली आणि ते मडकं असं तिथे उपडी घातलं तिथे आणि वरनं पुन्हा ॲज इट इज जशी खडी होती तशी त्याने ते करून ते ठिकाण बंद करून टाकलं आणि तो चालायला लागला. त्याच्या पाठोपाठ मी चालते. असं करत 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 आम्ही त्याच्या घरापर्यंत गेलो. बाहेर पाणी ठेवलं होतं, ते पायावर पाणी घेतलं आणि मी आतमध्ये गेले. तर तो माझ्या नंदीला सांगायला लागला की म्हणे बघा, जे मला करायचं होतं, जे मी कधी करत नाही, हे पहिलं काम मी करतोय, तुमच्यासाठी केलं, कारण तुमचे रिलेशन माझ्या त्या नातेवाईकाच्या ह्याच्या थ्रू आल्यामुळे मी ते मनावर घेतलं. तर ते मी केलंय, व्यवस्थित केलं. आता त्याला त्याचा त्रास होणार नाही. जीव अर्धा भांड्यात पडला की बाबा चला कुठून तरी एक काम बघू तर खरं ह्याचा काय परिणाम होतो. घरी आलो. घरी आल्यानंतर त्या दिवसापासून मयूरच्या वागण्यामध्ये फरक जाणवायला लागला. ऐकलं, म्हणजे ते जाणवत होतं, म्हणजे त्याचं ते गटगटीत बघणं डोळ्याने, असं परत ते गळा दाबणं, हे सगळं बंद झालं. त्या रात्रीपासूनच बंद झालं. पण त्याचा विपरीत परिणाम असा झाला की ज्या माणसाने हे केलं होतं, म्हणजे ज्याच्याकडे आम्ही गेलो आणि ज्याने केलं होतं हे, त्याला धरलं त्या शक्तीने. ऐकलं, आणि तो पापाने फणफणला त्या रात्रीपासूनच. ज्या दिवशी ह्याला घरी आणलं ना करून, त्या रात्रीपासूनच तापाने फणफणला आणि त्या ह्याच्यामध्ये तो रात्री बोलायचा की मी तुला घेऊन जाणार, तू माझं खाद्य हिसकावून घेतलं, मी आता तुला सोडणार नाही, मी तुला घेऊन जाणार. हे 4 दिवस तो माणूस त्या झोपेच्या ह्याच्यामध्ये बरळत होता आणि 5व्या दिवशी त्या माणसाची विकेट निघाली. तो मेला माणूस त्याच्यामध्ये. तर ते आम्हाला कळल्यानंतर मग मी नणंद मला म्हणायला लागली, अगं आपण गेलो होतो ना, तर त्या ठिकाणी असा असा प्रकार घडला, तर आपल्याला तिकडे जाऊन त्याच्या बायकोला भेटणं गरजेचं आहे. मग आम्ही तिकडे गेलो त्याच्या बायकोकडे आणि भेटायला म्हणून. तर तिला विचारलं, म्हटलं काय झालं असं? तर म्हणे तुम्ही त्या मुलाचं करायला म्हणून ज्या दिवशी आलात ना, ते करून आल्यानंतर त्यांना एक अर्ध्या तासाने ताप भरायला सुरुवात झाली. ताप भरायला सुरुवात झाली आणि ते तापाच्या ह्याच्यामध्ये तेव्हापासूनच बडबडायला सुरुवात केली त्यांनी की तू माझं खाद्य हिसकावून घेतलंस, आता मी तुला सोडणार नाही. त्याला कोणाचा तरी बळी घ्यायचा होता. त्याला बळी घ्यायचा होता. तो मयूर सुटला आणि त्याला पकडला आणि त्यात त्यांनी तसा बळी घेतला. इतकी ही म्हणजे म्हणतात ना, अंगावर शहारे आणण्याचा जो प्रकार असा ऐकल्यानंतर ही घटना मी आयुष्यात कधी विसरू शकत नाहीये. की माझा विश्वास तर नव्हता प्रसाद कधी भूताकेतांवर नव्हता, कशावरही नाही. आपले स्वामी आणि बाबांचं आणि आपण जेवढं देवाचं करतो तेवढंच याच्यावरच. पण ज्या वेळेला हे असे अनुभव येतात ना, स्वतःला अनुभव येतात, त्यावेळेला त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो. ऑब्विसली लागतो, न ठेवून चालतच नाही. मग वाटतं नाही, कुठेतरी त्या शक्ती आहेत की ज्यांच्यामुळे ह्या घटना घडतो. आपण ऐकतो, आपण म्हणतो असं त्यांनी सांगितलं, असं काही असतं का? पण नाही. जिथे चांगली शक्ती असते ना, तिथे वाईट शक्ती पण आहे. म्हणून त्या ज्या म्हणतात ते मला पटतंय. पण बाकी असं म्हणजे ही गोष्ट मी अशी कधी ऐकली नाही. म्हणजे ते किती घातक होतं हे तो सिरियसनेस मला तर कळतं. तुम्ही तर प्रत्यक्ष अनुभवलाय मी तो. डेंजर आहे. डेंजर म्हणजे ती परिस्थितीच एवढी डेंजर होती की तुला सांगते ना, त्या मुलाच्या बरोबरीने मी म्हणजे अगदी माझ्या तोंडचा घास पळालेला. मूलच आपल्यासाठी सगळं असतं ना शेवटी, हो की नाही? त्या मुलासाठी आई जगत असते, सगळं काही सहन करत असते आणि त्याला असं एवढा गुटगुटीत होता आणि त्याला मी पांढऱ्या फटक होताना बघते. पांढऱ्या फटक तो मुलगा पडतोय, तो बोलत नाहीये, तो फक्त असा बघतोय सगळ्यांकडे, मान आवळायला धावतोय. तिथे आपल्याला कळतं ना की ह्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन मला दिसतंय आणि ह्याला काहीतरी झालेलं आहे, झपाटलेलं आहे. याची खात्री त्यावेळेला मला पटली. आज ती व्यक्ती जर नसती तर कदाचित आज माझा जो मयूर दिसतोय ना, तो कदाचित दिसला नसता.
पण त्या व्यक्तीमुळे आज तो ते म्हणतात ना की ज्याला देव तारी त्याला कोण कोण मारी, तसं आहे ते. असं आहे ते. करेक्ट. असा हा अनुभव आहे माझा. अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव. मित्रांनो, जो अनुभव मला काकीने सांगितला तो खरंच एकदम भयानक होता. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्याच्या पाठी जेव्हा एक वाईट शक्ती लागते, तिला म्हणजे काही तरी हवं असतं. म्हणजे तिचा पण जीव गेलेला असतो, पण त्या बदल्यात तिला इतरांचंही चांगलं बघवत नाही, त्यांना त्रास द्यायचा असतो. सो आय डोंट नो व्हॉट टू से. कारण की हे मी आज पहिल्यांदा जेव्हा ऐकतो, म्हणून आपल्या चॅनलवर मी हे का स्टार्ट केलं की इतरांनी ह्या स्टोरीज ऐकून काहीतरी यातून बोध घ्यावा, शिकावं. विश्वास ठेवा अथवा नका ठेवू हा तुमचा विचार आहे, तुम्ही तो फॉलो करा अगर करू नका. हा, पण काय चांगल्या शक्तींसाठी ज्या, आता जसं त्यांनी स्वामींचं नाव घेतलं किंवा बाबा आहे, देव आहे, त्यामुळे आज त्यांचा मयूरही त्यांच्या बरोबर आज आहे. तर मित्रांनो, काकी तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. नाही रे राजा, हे कुठेतरी शेअर केलं की आपल्यालाही हलकं वाटतं ना. आणि खरं सांगतो की हे सोशल मीडियावर, रादर त्या कधीच कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा असं बोलत नाहीत, पण आज पहिल्यांदा या सोशल पहिलीच मीडियावर माझी वेळ आहे. त्यांनी हे शेअर केलंय आपल्याला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जरूर करा. आणि तुम्हाला असा पॉडकास्ट हवा असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर मला नक्की मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करा. आपण नक्कीच तुमच्याबरोबर हा पॉडकास्ट करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.